मिळकतीच्या मालकी हक्कामध्ये बदल हा वारस हक्काने सुद्धा होतो। जेव्हा मिळकतीचे मालक मयत होतात तेव्हा कायद्याने त्यांची जेवढी कायदेशीर वारस आहेत त्या वारसांनी नावे मिळकतीच्या उतार्यावर मालक व वहिवाटदार म्हणून घेतली जातात। अशा प्रकारे वारस नोंद करण्यासाठी संबंधित वारसांना महसूल अधिकारी यांच्याकडे मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, सातबाराचे उतारे व प्रतिज्ञापत्र द्यावे लागते। नमस्कार मित्रांनो, मी आपला वकील मित्र विशाल गावडे। चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया। त्या प्रतिज्ञापत्रामध्ये जे अर्जदार आहेत ते सोडून इतर दुसरेही कोणी वारस नाहीत असे नमूद करावे लागते आणि त्यानंतर त्या मयत व्यक्तीच्या वारसांनी नोंद मिळकतीच्या सातबाराच्या उतार्यावर होते व मिळकतीची मालकी हक्क बदलतात। वारसांनी नोंद महसूल दप्तरी होत असताना ती एकत्र होते, म्हणजेच मिळकतीच्या सातबाराच्या उतार्यावर प्रत्येकाचे स्वतंत्र हिस्से लिहिले जात नाहीत। त्याचे कारणे असे असते की सातबाराच्या उतार्यावर स्वतंत्र हिस्से तेव्हाच दिले जातात जेव्हा त्या मिळकतीचा वाटप झालेला असते किंवा हिस्से पडलेले असतात, परंतु व्यक्ती मयत झाल्यानंतर सर्व वारसांनी एकत्रितपणे उतार्यावर नावे नोंदवली जातात व त्या वारसांना पुन्हा आपापले हिस्से स्वतंत्र करून घेण्यासाठी वाटप करून घ्यावे लागते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।